मनसेचे वरिष्ठ नेते अविनाश अभ्यंकर सध्या पोहोचलेले आहेत व्यासपीठावर, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तयारी कशी सुरू आहे? एकदम जोरात आहे. आपणही बघता आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात देशात कव्हरेज जात आहे. मुलांमध्ये उत्साह आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, सामान्य जनतेमध्ये उत्साह आहे की असत्याविरुद्ध सत्याचा हा जो मोर्चा आहे त्याला तुम्हाला दिसेल किती मोठ्या प्रमाणात लोकांचा इकडे आलेली असतील. ते दिल्लीपर्यंत जी झळ आहे ती पोहोचेल या मोर्चाची? ऑलरेडी पोहोचलेली आहे. मला वाटतं मेसेज ऑलरेडी जेव्हा भेटलो तेव्हा गेलाय, तेव्हाच मला वाटतं निवडणूक आयोगाने अनेक प्रश्न विचारलेले आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे, हा मोर्चा हलक्यात घेऊ नका. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील 96 कोटी मतदारांचा हा विषय आहे. याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुकांची घाई करू नका. ऑलरेडी निवडणुका 3-4 वर्ष डिले झालेल्याच आहेत, त्यामुळे अजून 4-6 महिन्यांनी काही फरक पडणार नाही आहे. विरोधक किंवा सत्ताधारी हा विषय नाही आहे. मतदार याद्या शुद्ध करणे आणि निवडणुका घेणे हा विषय आहे. नक्कीच. पण सत्ताधारी भाजपकडून मुका मोर्चा काढण्यात येतो, या मोर्चाच्या विरोधात त्याकडे कसं पाहता? शुभेच्छा आहेत त्यांना. हे बघा, जे सत्याच्या बाजूने आहेत ते या मोर्चात आहेत, जे असत्याबरोबर आहेत ते ठरवतील काय करायचं ते. कारण त्यांच्याच पक्षाच्या मंदाताई म्हात्रे असतील, त्यांनी काल काय सांगितलं, काहीतरी गोंधळ आहे. सन्मान्य मुश्रीफ साहेब असतील, त्यांनी काय सांगितलं, गोंधळ आहे. म्हणजे सगळे बोलतायत ना, सगळे बोलतायत म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे, आग लागली आणि धूर निघतोय. चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय की राजकीय स्टंट आहे, मोर्चा म्हणजे राजकीय स्टंट. मला वाटतं त्यांनी हे सगळं बघितलं नसावं. ते बोलतायत हा एक स्टंट आहे, लक्षात ठेवा. एक पळवाट ते काढतायत. प्रश्न असा आहे, आम्ही सगळे प्रश्न कोणाला विचारतोय? निवडणूक आयोगाला. चंद्रकांत दादा त्यांचे प्रवक्ते आहेत का वकीलपत्र घेतलेलं आहे? बोलावं निवडणूक आयोगाने. इतरांनी त्यांची बाजू ओढण्याचा प्रयत्न करू नये. संशयाची सुई तुमच्याकडे जाईल, लक्षात घ्या. पण टीका करताय बावनकुळे, म्हणतात की हार पत्कारले, त्याचा नरेटिव्ह सेट करण्यासाठी हा मोर्चा. काय संबंध हार जीतचा? म्हणजे तुम्हाला बघा, घोळ आहे का नाही आहे हे सगळ्या माध्यमातून दिसतंय. त्यांच्याच पक्षाचे आमदार सांगतात सत्ताधारी म्हणजे घोळ आहे. बरोबर आहे, ह्याच्याशी हार जीतचा प्रश्न येतच नाही. आमचं तर म्हणणं असं आहे, याद्या पारदर्शक करा. कोण जिंकेल कोण हरेल हे मतदार ठरवतील, संपलं, एवढंच आहे. पण निवडणुका होऊ देणार आहात का? म्हणजे जर निवडणूक आयोगानं तुम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या पूर्ण केल्या नाहीत तर महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये निवडणुका होऊ देणार का? शिवसेना स्टाईल, मनसे स्टाईल खळखटाचा मार्ग? मग एखादा विषय सन्मान्य राजसाहेबांनी हातात घेतलाय आणि तो जर महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा विषय असेल तर तो कुठल्याही परिस्थितीत राजसाहेब ठाकरे हा पूर्ण करतातच. इथे तर सर्व विरोधी पक्षांची साथ आहे. त्यामुळे नक्कीच आम्हाला माहिती आहे की यामध्ये निवडणुकाचे डोळे वेळीच उघडतील आणि ते योग्य त्या याद्या प्रदर्शित करतील. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.